आपल्यासोबत असं ते आले त्या गोष्टीसाठी रोहा तालुक्यातील मानाचा चषक रोहेकरांचा धावीर चषक आपल्यासोबत आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की सगळेच लोक ब्लॉग बनवतात, खेळाडूंचे ब्लॉग येतात, पण आमचे प्रेक्षक वर्ग नक्की मॅचचे कसे आनंद घेतात ते त्यांना दाखवायचं आणि त्यांचे हावभाव, त्यांचा आनंद आणि ते कशा पद्धतीने स्पर्धेमध्ये आनंद व्यक्त करतात. चला मग प्रेक्षकांचे रिॲक्शन घेऊ. आपण पाहतोय रोहा तालुक्यातील मानाची स्पर्धा म्हणजे धावीर चषक. धावीर महाराजांच्या नावाने म्हणजे आपल्या रोहा तालुक्याचं आराध्य दैवत आणि आपल्या समवेत रोहा तालुक्यातील युट्यूबर, स्पेशलिस्ट युट्यूबर आपण पाहतो आपल्यासोबत. SK मॅचचा आनंद घेतोस, कसा वाटतंय, कशा पद्धतीने आयोजन आणि त्याच वेळेला चारी बाजूला रोहेकर? खूप भारी वाटतंय कारण आपल्या रोहामध्ये एवढी भारी स्पर्धा होते आणि स्टेडियम तर पूर्ण एकदम खचाखच भरलेलं आहे आणि एवढे आयकॉन प्लेयर वगैरे पाहायला मिळत आहेत जे ज्यांना यूट्यूबवरती लाईव्ह पाहायचो खेळताना वगैरे. आणि क्रिकेटच्या आवड तर मला सुद्धा आहे आणि खूप भारी आयोजन वगैरे आहे धावीर चषकाचं. जसं आधी तिकडे असायचं तसं सेम इकडे, पण इकडे जागा जास्त आहे, खूप मोठे ग्राउंड लेवल वगैरे परफेक्ट आहे. सो खूप भारी मजा वाटते एकदम. मग क्रिकेटचा तेवढाच आवड आहे, युट्यूबच्या माध्यमातून तूही सोशल मीडियाबद्दल व्हायरल होताना पाहायला मिळतात आणि रोहा तालुक्यात टेनिस क्रिकेट विश्वाला पहिला ग्लॅमर देण्याचं काम आणि पहिली युट्यूब वाहिनी म्हणजे रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेजबद्दल काय सांगशील? त्या पेजला मी शुभेच्छा देईन कारण खूप सारे असे नवीन नवीन क्रिएटर यूट्यूबर तयार होतात आपल्या रोहामध्ये आणि टेनिस क्रिकेटला मी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ इच्छितो. त्यांचे खूप छान असे सबस्क्रायबर सुद्धा आहेत, मी पाहिले. इवन मी सुद्धा सबस्क्राईब केलेलं आहे कारण मी लाईव्ह पाहतो क्रिकेट वगैरे. सो शुभेच्छा देऊ इच्छितो मी त्यांना खूप. यस, थँक्यू सो मच. हे होते SK आणि जाऊया अजून पुढे. जवळजवळ हा मित्र त्याच्या कामावरून सुटून आलेला आहे. तर मित्रा, तू काम इथं क्रिकेट बघण्यासाठी काय काय ऍडजस्टमेंट करून आलीस कामावर? माझे शिफ्ट ऍडजस्ट करून आलेलो आहे आणि मला उत्सुकता आहे, मला नवीन नवीन प्लेअर बघण्याची उत्सुकता होती, ती मला आज बघायला भेटली. एकंदरीत रोहा तालुक्यामध्ये धावीर चषकाची मानाची स्पर्धा आपण पाहतोय. दादा आपल्यासोबत शिप ऍडजस्ट करून इथपर्यंत स्पर्धा बघण्यासाठी आला आणि त्याचं स्वप्न होतं मोठे प्लेअर बघायचे आणि त्याने मोठे प्लेअर बघितले. रोहा टेनिस हा पेजवरती दादा तू दिसतोय, तुला कसं वाटतंय? पेजला काय सांगशील? मस्त वाटतं एकदम बघण्यासाठी, पण एकदम धावीर चषक म्हणजे 13वा पर्व आहे, तो बघण्यासाठी एकदम पब्लिक उत्सुकता असते, पण ते आज चांगल्या प्रमाणात प्लेअर बघायला भेटले. थँक्यू. हा दादा शिप ऍडजस्ट करून आपल्यासाठी इथे रोहा तालुक्यामध्ये आलाय. चला आपण पाहतोय अगदी आमच्या समोर प्रेक्षकांमध्ये आपण पाहतोय सगळे आपले दादा आहेत आणि धावीर चषकाचा तुम्ही कितपत आनंद घेताय? आज किती वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात? आज आम्ही सुरुवातीपासूनच धावीर चषकाला हजर आहोत. टुर्नामेंट एकदम मस्त झालेली आहे, सुंदर आयोजन. बघण्यासारख्या मॅचेस आहेत सगळ्या. बाहेरचे प्लेयर जे आले होते त्यासाठी एवढे प्रेक्षक आलेत. सुंदर असा म्हणजे आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. सकाळपासून आम्ही बसलोय, जायची इच्छा देत नाही घरी. अजून 1-2 मॅच झाल्या असते तरी अजून बसलो असतो. हेच आपल्या समोर राजा दादा, तुम्ही चांगल्या पद्धतीचे क्रिकेट खेळता आणि एकंदरीत ते नवीन खेळाडू जे यंगस्टार आणि त्याच वेळी अनुभवी खेळाडू आहेत त्यांच्याकडून कितपत शिकायला आपल्याला मिळते? दरवेळेला आपण असं समजतो की मॅच फिक्सिंग असते, पण असं ह्या मॅचेस बघून तर असं वाटत नाही आहे की हे जे खेळाडू आलेत ते फिक्सिंग करून खेळतायत किंवा काय. जे बदनामी होते प्लेअरची ते माझ्या मते नाही व्हायला पाहिजे. सुंदर खेळतायत पोरं, त्यांचं नाव होते आणि होत राहू दे. यस, एकंदरीत राजेश दादा यांच्या माध्यमातून 2 शब्द तुम्ही बोललात, पण अगदी काळजाला भिडतील असे शब्द बोललात. बघा आपल्यासोबत अगदी आमच्या रोहा तालुक्याचे लांडरगावचे कॉमेंटेटर आणि त्याच वेळी लांडरगावचे एक मोठे अनुभवी खेळाडू पाप्यादा जुळलेत. आपण पाहतोय धावीर चषकाचा आनंद घेण्यासाठी ते सुद्धा आलेत. कितपत धावीर चषकामध्ये आपण आनंद व्यक्त करताय आणि रोहाचं क्रिकेट कुठपर्यंत गेले, कसं वाटतंय? नक्कीच रोहाचं क्रिकेट आपण या सध्याच्या घडीला पाहिलं तर मोठ्या उंची गाठली आहे आणि धावीर चषक म्हटला की नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळत असते आणि आता ते सध्याच्या घडीला आता या क्षणी सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळते. एकंदरीत धावीर चषकामध्ये मोठे खेळाडू पप्प्यादादा आलेत आणि आज आपल्याला त्यांच्याकडून मिळण्यासारखं खूप काही आहे आणि या 5 दिवसामध्ये आतापर्यंत तुम्ही कशा पद्धतीने प्रत्येक खेळाडूला पाहिलं? धावीर चषक म्हणजे खूपच मजा येते आणि ते प्लेअर बघायला जास्तच मजा येते, पण ते प्लेअरकडून काहीतरी शिकायचा नक्कीच काहीतरी अनुभव भेटतो आणि तेच प्लेअर बघायला आम्ही येतो. आणि हा जास्तच फॅन आहे पवन केनेची इथं साईन पण घेतली होती त्यांनी, आता गेली ती, पण साईन पण घेतलेली. पवन केनेचा हा मोठा फॅन आहे. येस, म्हणजे चिमुकला आज आपण पाहतोय कितपत तू या स्पर्धेचा आनंद घेतोस, कसं वाटतंय आणि काय सांगशील या स्पर्धेबद्दल? पवन केने तुझा किती आवडता खेळाडू आहे? खूप आवडतं.
खूप आवडता खेळाडू, त्याची साईन सुद्धा घेतलीस आणि इथून पुढे तू सुद्धा क्रिकेट खेळणार आहेस. आम्हाला तुझ्यामध्ये आम्हाला पवन केने बघायचं रोहामध्ये. कसा खेळशील तू क्रिकेट? चांगला खेळेल. यस, तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. हा होता छोटा पवन केने रोह्याचा आणि हे आपले मोठे कॉमेंटेटर भाई दादा आणि लेजेंडरी क्रिकेटर आमचे पप्पा दादा होते, तेही या मॅचचा आनंद घेतात. तुम्ही घ्या. चला की इकडे प्लेयर बघायला लागतील कोणतरी छोटे. अरे हे बघ, हे सगळे युवक इकडे बसलेत. काय रे, कशा पद्धतीने मॅचचा आनंद घेत आहे? रोहा दहावीर चषकाचा मॅचचा आनंद घेत आहे. मोठे मोठे प्लेयर आलेत, कशा पद्धतीच्या मॅचची आनंद घेत आहे? आम्हाला पण सुद्धा ते मोठ्या प्लेअरसारखा आम्हाला पण व्हायचं आहे, म्हणून तर आम्ही पण आनंद घेत आहोत मॅच बघायचा. यस, म्हणजे बघा, रोहा तालुक्यामध्ये प्रत्येकाचं एक स्वप्न सुद्धा आहे. हे मोठ्या खेळाडूंना दिवसभर बघण्यासाठी इथं आलेत की त्यांनाही अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत. रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियलच्या वतीने या युवकांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. चला, आमचे बाबा पण मॅचचा आनंद घेतात. बाबा, कशा पद्धतीने मॅचचा आनंद घेताय? सगळे यंग खेळाडू खेळतायत आणि तुम्ही कधीपासून इथं आलात ही मॅच बघायला? आम्हाला 3 आठवडे झालेत. 3 आठवडे झाले तुम्ही इथं मॅचचा आनंद घेताय. म्हणजे हा काम तुम्ही करताय, काम करता करता मॅचचा पण आनंद घेताय. कसं वाटतं रोहामध्ये एवढे मोठे मोठे प्लेयर खेळतायत? एकदम व्यवस्थित वाटतं, मस्त, अगदी मजा लुटतोय आम्ही. येस, आणि हे रोह्यातले खेळाडू सुद्धा खेळतात. आणि तुम्ही क्रिकेट खेळलात का? हो हो, तुम्ही क्रिकेट खेळलात, म्हणजे तुमचाही काळ तुम्ही गाजवलात आणि आता नवीन युवकांच्या मॅचेस बघतायत. या रोह्यामधल्या क्रिकेटर आणि त्याच वेळेला आमच्या खेळाडूंना काय सांगाल? आम्ही तर त्यांचे फार फार आभार मानतोय की असेच आम्हाला पूर्वी खेळत होते, त्याबद्दल आम्हाला आनंद लुटायला भेटतो, बघायला भेटतो. चांगली पद्धती आम्हाला लय मजा वाटते. येस, म्हणजे तुम्ही आनंद व्यक्त करताय. मनपूर्वक धन्यवाद तुमच्या आमच्या रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेजवरती. थँक्यू. रोहामधील कोलाडची टीम खेळते. बघा काकांचे एक्सप्रेशन बघा, कारण की पोस्टाची वाडी गावची टीम त्यांची खेळते आणि ते स्वतः विकेटच्या मागे आहेत. काका, आपली टीम खेळते, फायनल खेळते, फायनल जिंकण्याचं स्वप्न नक्कीच असेल. टीमला काय सांगाल? टीमला आता काय सांगणार, आता सगळं संपलेलं आहे, आता कार्यक्रम संपलेला आहे आमचा. आता 11 बॉल आणि 11 पाहिजे, 9 पाहिजे, तर आता आम्ही काय बोलू शकत नाही याच्या पुढे जास्त. पण तुम्ही आज इकडे इथपर्यंत खेळताय. मी दरवर्षी बघतो, दरवर्षी बोलण्यापेक्षा दर मॅचला बघतोय. पोस्टाची वाडी टीम आणि प्रेम जर खेळायला असेल तर तुम्ही आम्हाला दिसता. तुमचं नाव सांगा आणि पूर्ण रोहेकरांना नाव कळू द्या. नथुराम कदम. येस, नथुराम कदम हे काका आहेत. पोस्टाची वाडी टीमची मॅच कुठेही असू दे, काका हजर राहतात. त्यांचे स्वतःचं शॉप आहे, अगदी हॉटेल आहे आणि त्यांच्या हाताला एकदम सुंदर चव आहे. मुंबई गोवा हायवेला निशांत हॉटेल, त्या हॉटेलला एकदा तुम्ही भेट द्या. काय सांगाल हॉटेलबद्दल आणि क्रिकेटबद्दल? हॉटेलला या, आमची वदरी स्पेशल आहे. वदरी खाला एक दिवस, आणि काय सांगणार पुढे नाही. आणि तुमचा मुलगा पण खेळतोय, तुम्ही कशा पद्धतीने त्याच्याकडे बघताय आणि त्याच वेळी तुमच्या गावाकडून अजून तुम्हाला काय अपेक्षा? इथून दहावीर चषकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते खेळत आहेत, पण आता इथून पुढे पोस्टाची वाडी टीमकडून काय अपेक्षा आहेत? जी पोस्टची टीम आता हा 10वी चषक संपलेला आहे. आता पुढच्या वर्षी आम्ही बघू. आमचा प्रेम कदम आहे, आमचा योगेश लोटणकर आहे, हे चांगले प्लेयर आहेत आमच्या गावातनं, पोस्टवडीतनं. हे चांगलेच खेळतात इथे कुठल्या याला. तुमच्या मुलाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? आमचा निशांत अजून हाय, खेळतो, चांगला खेळतो. तो पण चांगला खेळायच्या ह्याच्यावर आहे. तो आता चांगली बॅटिंग करतो. हां हां, येस, धन्यवाद. हे होते आपले काका नथुराम काका, त्यांचे मनपूर्वक आभार. आपण पाहतोय आपल्या समवेत बंटी पाटील आताच लग्नाच्या बंधनामध्ये ते अडकलेत. हे त्या कारणामुळे रोहा तालुका प्रीमियर लीग खेळले नाही. 10वी चषक खेळले, खेळ चांगला झाला, पण हार जिती आहेत. पण आज स्पर्धेचा आनंद घेत असताना ऑल इंडिया ओपनमधून आयकॉन खेळाडू प्रत्येक टीममध्ये 2-2 आले होते. त्यांचा खेळ बघत असता त्यांच्याकडून आपल्याला काय शिकायला मिळालं? हां, त्यांच्याकडून बघता बघता भरपूर खेळ शिकायला मिळाला त्यांच्याकडून. मोकल दादा आपला, त्यांनी आज आला खेळायला, त्याला काल भेटला नाही. आज त्याला सुट्टी घेऊन आज येता आला आणि त्याचा खेळ चांगला बघायला मिळाला. त्याच्याकडून भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या. कसं फाईट करतात, कमी रन्समध्ये, कमी बॉलमध्ये कसे धावा काढतात, जेव्हा चेसिंग करत असताना आपला कॉन्फिडन्स कसा असला पाहिजे, सगळं शिकायला मिळालं त्याच्याकडून. एकंदरीत रोहा तालुक्यामध्ये काही खेळाडू असे आहेत जे बंटी पाटीलला फॉलो करतात. मग आता लग्नाच्या बंधनामध्ये अडकला, तिथून पुढे आता पुन्हा क्रिकेटकडे यायचं आहे. कशा पद्धतीचा खेळ आम्हाला बंटी पाटीलकडून बघायला मिळेल आणि या संपूर्ण रोह्याचं प्रेक्षक वर्ग जेवढं तुम्हाला प्रेम देतं, या रोह्याच्या प्रेमाबद्दल काय सांगाल? हा, थोडा लग्नाच्या गडबडीमध्ये ह्या सीझनला थोडासा पाठी गेलो होतो, क्रिकेटमधून थोडासा कमी झालो होतो. पण आता पुन्हा नव्याने सुरुवात करेन आणि पुन्हा नवीन प्रयत्न करेन, नवीन
प्रॅक्टिस करा आणि चांगला खेळायचा प्रयत्न करा. रॉकडून भरपूर प्रेम मिळतं. रॉचे प्रेक्षक आहेत ते भरपूर खूप चांगले आहेत आणि खूप प्रेम मिळतं त्यांच्याकडून. रॉ टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेजबद्दल काय सांगाल? आपलाच मित्र किरण मोरे आणि ओमकार राणे यांनी चालू केलेली संकल्पना या पेजला कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? त्याच्या किरण मोरे आणि ओमकारबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. रॉच्या क्रिकेटला त्यांनी खूप वरती नेऊन पोचवलेलं आहे आणि खरं सांगायचं तर एवढा ग्लॅमर नव्हता रॉच्या क्रिकेटला, पण त्यांनी जो पेज ओपन केला त्याच्यामुळे रॉच्या क्रिकेटला ग्लॅमर आला. जास्त प्लेयरवरती जाण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध झाल्या आणि त्याच्यामुळं त्यांचं मी धन्यवाद मानेन, त्यांना अभिनंदन करेन का त्यांचा पेज अजून चांगलं काम करेल ह्याच्या पुढे. यस, मनपूर्वक शुभेच्छा. हे होते बंटी पाटील. थँक्यू. तर दादा ह्या दहावीर चषकाच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? शेवटचा फायनलचा दिवस आहे आणि त्याबद्दल तो आजचे सामने जे झाले, आजचा फायनलचा सामना आता चालू आहे आपला, तर त्याबद्दल काय सांगशील? खूपच चांगलं आहे आणि नवीन नवीन खेळाडू आम्हाला पाहायला मिळतात. आमच्या आयोजकांचं आणि जे का ते मॅचेस भरवले जातात ते आणतात त्याच्याही खूप छान. तर इथं बसलेत निलेश मस्कर. निलेश मस्कर, आपण काय सांगणार या दहावीर चषकाबद्दल? दहावीर चषकाची स्पर्धा खूप छान असते आणि प्रत्येक प्लेअर इच्छुक असतो. प्रत्येक प्लेअरला पार्टिसिपेट करायचं असतो दहावीर चषकाला आणि आयोजन खूप छान असतो दरवर्षी. तर तू या ग्राउंडवर खेळलायस 2 दिवसापूर्वी, तर तुला कसं वाटलं ग्राउंड? नाही, ग्राउंड खूप छान आहे आणि खेळायला पण मजा येते. पूर्ण विकेट पण छान आहे आणि बॅटिंगला पण आणि बॉलिंगला पण मजा येते. तर हा मित्र आपला शाळेतून आले. एवढी क्रिकेटची हाऊस कशी काय तुला? जाम हाऊस आहे क्रिकेटची, कारण काय आज पेपर होता आणि आरएसपी सोडून इथं आला एक मॅच बघायला. अच्छा, हा मित्र मॅच बघायला ते शाळेतून आलेला आहे. तर दादा तू काय सांगशील दहावीर चषकाबद्दल? चषकाचं नाव आहे आपल्या रोहा तालुक्याचा आणि मस्त आले फायनल आता. तर आज फायनल डे आहे. तू काल क्रिकेट खेळायला काल बघायला आला काल. तर कालचे जे बाहेरून प्लेअर आले त्याबद्दल काय सांगशील? बॅटिंग तर चालू ओमकार केनीची बेस्ट बॅटिंग आहे त्यांची. काल पण त्याची बॅटिंग बघितली, एक नंबर बॅटिंग होती ओमकार केनीची. तर आणि त्याच्याबद्दल तुला आवडता प्लेअर कुठला? ओमकार केनीच आहे सध्या ओमकार केनी आहे दादाचा आवडता प्लेअर. दादा तू काय सांगतो? तू मला वाटतं तू कंपनीतून आलेला आहे, तुला काय एवढी म्हणजे हाऊस कशी काय? येते रोज कंपनीतून 3 कधी वाजतायत आणि कधी मॅच बघायला जातोय. तर दादा कंपनीतून क्रिकेट बघायला आलाय खास आणि पश्चिप करून आलेला आहे दादा आणि लगातार 3 दिवस येतोय. हे होतं दहावीर चषक आणि या दहावीर चषकाचे हे होते दर्दी प्रेक्षक. रोह्याचे दर्दी प्रेक्षक त्यांनी गर्दी केली होती दहावीर चषकाचा मनपूर्वक आनंद घेता. आणि हे रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियलचे पेजचे आपले सर्व किरण मोरे, ओमकार राणे यांची अनुपस्थिती आहे. पण त्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये नक्की काय आणि प्रेक्षक वर्ग आणि त्यांचे आमचे युवक खेळाडू त्यांच्या मनामध्ये काय सगळ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि या व्हिडिओबद्दल तुम्ही स्वतः काय सांगाल किरण मोरे? तर जे प्लेयर खेळतात त्यांची रिॲक्शन तर आपली युट्यूब चॅनलवर किंवा इंस्टावरती येणारच आहे, पण प्रेक्षकांच्या मनात काय चाललंय या स्पर्धेबाबतीत ते आपल्या मनात त्यांच्या मनातून जाणून घ्यायचं होतं. म्हणून आज या प्रेक्षकांची रिॲक्शन घेतली आपण. रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. थँक्यू.